पालघर जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार, हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार. नवीन वर्षात 9वी आणि 10वीचे वर्ग बंद. पालघर जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार, हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार. नवीन वर्षात 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय. जिल्हा परिषदेच्या 57 शाळांमध्ये असलेले 9वी आणि 10वीचे वर्ग पुढील शैक्षणिक वर्षांपासून बंद. कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी शेषफंडातून निधी देता येत नसल्याचं कारण पुढे करत जिल्हा परिषदेकडून वर्ग बंद करण्याचा निर्णय. 6,500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात. 6,500 विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शाळा शोधाव्या लागणार. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे शिक्षण सोडून घरी बसण्याची भीती. नमस्कार, मी जान्हवी गणेश लगे. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा सावरे या शाळेची विद्यार्थिनी बोलत आहे. हा शासनामार्फत जो निर्णय घेण्यात आला आहे की 9वी 10वीचा वर्ग बंद करा, पण या निर्णयामुळे आम्हाला खूप त्रास होईल. शाळा आहे ती दुसरी आश्रमशाळा आहे ती आमच्या घरापासून खूप लांब आहे. 3 किलोमीटर किंवा जास्ती पण असू शकते, खूप लांब आहे. तर आम्हाला त्या शाळेत जायला खूप त्रास होईल आणि 9वी 10वीचा वर्ग बंद करण्यात आला तर आम्हाला त्या शाळेत जावं लागेल आणि त्या शाळेत गेलं तर आम्हाला एवढा लांब प्रवास करावा लागेल. त्या प्रवासामुळे आमच्या अभ्यासावर फरक पडू शकतो, आमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात. म्हणून आमचे 9वी 10वीचं वर्ग आहेत ते बंद नका करू. आम्हाला खूप शिक्षणाची गरज आहे. पालघर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने 30/4/2026 रोजी 9वी 10वीचे वर्ग बंद करण्याचं परिपत्रक काढलेलं आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्याचं परिपत्रक काढलं आहे. खरं म्हणजे हे परिपत्रक जे काढलं आहे किंवा हा जो निर्णय हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, ग्रामीण भाग आहे आणि या 9वी 10वीच्या वर्गामध्ये शिकणारे विद्यार्थी या भागातील जी गरीब जनता आहे, कामगार आहे, शेतकरी, आदिवासी आहे, दलित आहे, जो इतर समाज आहे, या समाजामधून शिकणारे विद्यार्थी आहेत. अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे जवळजवळ पालघर जिल्ह्यामध्ये 57 शाळा ह्या 9वी 10वीच्या वर्गाच्या शाळा बंद होणार आहेत आणि या 9वी 10वीच्या वर्गामध्ये एकूण 6.5 विद्यार्थी हे शिक्षण आजच्या घडीला घेत आहेत. हे सर्व 6,500 विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतील. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणतं की हे सरकार जे आहे हे गोरगरिबांचं सरकार आहे, परंतु मग ह्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याचा हा जो निर्णय आहे हा सरकारचा चुकीचा आहे. आणि म्हणून गेल्या 2 दिवसापासून पालक हे सातत्याने माझ्याशी संपर्कात आहेत. पालकांची निवेदनं माझ्याकडे येत आहेत की अशा प्रकारच्या जर शाळा 9वी 10वीचे वर्ग जर बंद झाले तर आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. खरं म्हणजे शिक्षण क्षेत्र हे आपण मजबूत केलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये अजून आपण सुविधा केल्या पाहिजेत, परंतु सरकार हे 9वी 10वीचे वर्ग बंद करण्याचे जे निर्णय घेतं हे चुकीचं आहे. म्हणून पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मी निवेदन करतो किंवा विनंती करतो की हे जे आपण परिपत्रक किंवा निर्णय घेतलेला जो आहे हा त्वरित आपण तो थांबवला पाहिजे, तो रद्द केला पाहिजे आणि 9वी 10वीचे वर्ग हे निरंतर चालू ठेवले पाहिजेत, पूर्वीसारखे चालू ठेवले पाहिजेत, जेणेकरून हे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आणि जर का पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हे परिपत्रक मागे घेतलं नाही तर संपूर्ण या भागातले पालक आणि विद्यार्थी हे संपूर्ण मोठ्या आंदोलनामध्ये उतरतील आणि एक तीव्र आंदोलन या पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागावर घेण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पालघर.